आता आता काय भरायचं आपल्याला? गादी भरायची. तुझी देवाची पहिलीच गादी आहे, गादी भरलेली नाही म्हणून आपण गादी भरतो. आता इथं खड्डा करून तर आपल्याला काय ठेवणं शक्य नाही, तसं जमिनीत ठेवायचं असतं. हे फरशी वगैरे काढून काय एवढं शक्य नाही होणार, म्हणून आपण ह्या डब्यांमध्येच हे सगळं सामान जसं लागतं तसं पूजा करून ठेवू. जरी भविष्यात तू कुठं स्थलांतरित झाली किंवा मग तुला हा देवारा दुसरीकडे करायचा तर तू हे डबे काढून तिथं ठेवून त्याच्यावर तुझी गादी तयार करू शकतेस. ठीक आहे. आता ह्यासाठी आपण काय घेतलंय? ब्लाऊज पीस, हे 2 गडवे घेतलेत, कलश घेतले, प्रत्येक केळीचं कमळ घेतले. आता त्याला कोणी केळीचं फुल म्हणतं, कोणी केळीचं कमळ म्हणतं. लवंग घेतलंय, सोनचाफ्याची फुलं, कमळाचं फुल, मध, अत्तर, गुलाब पाणी घेतलंय, लवंग, विलायची, परत कवडी आणि हे कमळगट्ट्याचे बीज म्हणजे महालक्ष्मीचं प्रतीक राहतं. हे कमळाचं बीज घेतलंय. ह्याच्यामध्ये सोनं, चांदी, मोती, पोवळं, पंचधातू, पंचरत्न ही दुसरे ठेवायचे. खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी, देवीची ओटी ठेवणार आहे आपण. आणि हे अख्खं धन, हे धन फक्त किडलेलं नसावं, ह्याला कुठंच कीड नाही, बरोबर. आता हे जे गडवे, त्या गडव्यामध्ये चिल्लर भरून आपण ह्याच्यामध्ये आता पूजा करून ठेवणार आहे. जीवन मी जगतो आंबा तुझ्याच तालात, येता तुझं ध्यान येणू हसतो मी गालात. आई ग, जीवन मी जगतो आंबा तुझ्याच तालात, येता तुझं ध्यान येणू हसतो मी गालात. दाव रूप तुझा पडदा कर खुला, अग दाव रूप तुझा पडदा कर खुला. तू जग वाचुनी आंबा कर मनाई